नमस्कार. मी इथं कारले घेतलेले आहेत. 5-6 तास कारल्यांची भाजी करणार आहे. आता कारल्यांचं जे वरचं काट्यासारखं असतं ते मी इथं चाकूच्या सहाय्याने काढून घेणार आहे. याच्याने आपल्या भाजीला कडवटपणा थोडा कमी येईल. भाजी खाताना कडू लागणार नाही. अशा प्रकारे कारल्यांचं ते वरचं जे काट्यासारखं असतं ते मी काढून घेणार आहे. बघू शकता अशा प्रमाणे मी पूर्ण काढून घेतलेलं आहे. सगळे कारल्यांचं असंच करून घ्यायचं आहे. इथं मी आता सगळे कारल्यांचं ते काढून घेतलेलं आहे. काट्यासारखं असतं ते. आता एका साईडने कारल्याला आपण असं चाकूच्या सहाय्याने काप देऊन घ्यायचं आहे. असं कापून घ्यायचं एका साईडने. दुसरं कारलं पण मी तुम्हाला कापून दाखवते. हे बघा, असं एका साईडने काप देऊन घ्यायचे कारल्यांना. याच्यात आपल्याला सारण भरायचं आहे. बघू शकता अशा प्रकारे एका साईडने चाकूच्या सहाय्याने कापून घ्यायचं आहे. मी याच्यातल्या बिया काढणार नाही, मला आवडतात म्हणून मी तशीच राहू देणार आहे. आता आपण ह्या कारल्यांमध्ये मीठ टाकून घेणार आहोत. मिठाच्या पाण्यात थोडा वेळ कारले ठेवले की कडवटपणा पण कमी होऊन जातो कारल्यांचा. आता मी हे मीठ व्यवस्थित कारल्यांना लावून घेणार आहे आणि 15 ते 20 मिनिटं कारल्यांना असंच ठेवणार आहे झाकून बाजूला. आता इथं जिरं लसूण घेतलेलं आहे, ते मी खलबत्त्यात लसूण जिरं कुटून घेणार आहे. अशा प्रकारे मी आता ते कुटून घेणार आहे. छान लसूण बारीक करून घ्यायचा, जिरं. आणि एका कढईमध्ये मी आता शेंगदाणे भाजून घेते. गॅस चालू केलेला आहे. शेंगदाणे भाजून घेणार आहे. आपल्याला शेंगदाण्याचं सारण बनवायचं आहे. शेंगदाणे भरून मी कारल्याची भाजी करणार आहे. इथं शेंगदाणे आपण मिक्सरमध्ये काढून घेतलेले आहेत. आता कारल्यांचं पाणी छानपैकी पिळून घ्यायचं. पूर्ण कारल्याचं पाणी काढून घ्यायचं आहे. एका ताटात आता तर बनवलेला शेंगदाण्याचा कूट काढून घ्यायचा. त्याच्यात थोडीशी चटणी टाकून घेणार आहे मी. त्याच्यानंतर हळद टाकली. चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे. ते लसूण आणि जिरं कुटून घेतलेलं ते पण मी टाकून घेतलेलं आहे. आणि त्याच्यात थोडंसं तेल टाकायचं आहे. याच्याने आपले सारण छान मिक्स होतं. आता मी चमच्याच्या सहाय्याने सारण व्यवस्थित मिक्स करून घेणार आहे. नंतर हाताने व्यवस्थित परत मिक्स करून घ्यायचं. त्याच्याने सगळं सारण व्यवस्थित मीठ होतं. बघू शकता अशा प्रकारे हाताने प्रेस करून सारण व्यवस्थित मुटकुड्यांसारखं बनवून घ्यायचं आणि कारल्यामध्ये व्यवस्थित अंगठ्याच्या सहाय्याने शेंगदाण्याचं जे कूट बनवलेलं आहे आपण सारण ते दाबून दाबून व्यवस्थित प्रेस करून घ्यायचं आहे. बघू शकता आता दुसरं पण मी भरून दाखवणार आहे. अशा प्रकारे तुम्ही पण करायचं आहे. बघू शकता सारण व्यवस्थित प्रेस करून दाबायचं. जास्त सारण पण नाही भरायचं. अंगठ्याच्या सहाय्याने आपण व्यवस्थित प्रेस करून भरून घ्यायचं आहे सारण. हे अशा प्रकारे मी दाखवते त्या प्रकारे. अशा प्रकारे मी सगळ्या कारल्यांमध्ये आता ते शेंगदाण्याचं कुटाचं सारण जे बनवलं आहे ते सगळं भरून घेणार आहे. आता इथं एका कढईमध्ये मी तेल घेतलेलं आहे. गॅस कमीच ठेवायचा आहे सुरुवातीला. आता एक एक प्रकारे असे कारले मी तेलात सोडून घेणार आहे. कमी गॅसवरच आपल्याला ही भाजी शिजवायची आहे. अशा प्रकारे मी सगळे कारले तेलामध्ये सोडून घेतलेले आहे. कारल्यांना तेलामध्ये छान वाफू द्यायचं आहे. आता याच्यावर मी ताट झाकून घेणार आहे. आता आपले कारले शिजले का आपण चेक करून घेऊया. आता आपण कारले दुसऱ्या साईडने पलटी करून घेऊया. व्यवस्थित हळूहळू सगळे कारले दुसऱ्या बाजूने पलटी करून घ्यायचे आहेत. अशा प्रकारे पुन्हा मी थोडं शिजायला ठेवलेलं आहे. आता आपले कारले शिजलेत का बघूया. जो मसाला आहे तो पण आपण याच्यात परत उरलेला मसाला टाकून घेतलेला आहे. आता हळूहळू मसाला याच्यात मिक्स करून घ्यायचा आहे.
आणि थोडंसं पाणी सोडून घ्यायचं आहे. आपल्याला थोडंसं रस्सा एकदम थोडासा ठेवायचा, अशी भाजी बनवायची आहे. इथं चवीनुसार मीठ टाकून घेणार आहे मी. आता हे मीठ त्याच्यात व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं हळूहळू. कारल्यातील सारण बाहेर निघायला नको याची काळजी घ्यायची आणि परत ताट झाकून घ्यायचा. थोडं 5 ते 10 मिनटं भाजीला उकळी येऊ देऊ. बघू शकता आपली भाजी छान शिजलेली इथं. आता आपले चेक करूया. खूप चटकतोय त्याच्यामुळे मला चमच्याच्या सहाय्याने पण दाखवते. कारले खूप छान शिजलेले. आपली भाजी, तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असतील तर प्लीज लाईक करा. अशा